शुभ दिवस. अर्धांगवायू होण्यापूर्वीची आपण लक्षणे जाणून घेणार आहोत. तेव्हा अर्धांगवायू होण्याआधी आपल्याला कुठली लक्षणे जाणवतात? तर एक, हातापायाला मुंग्या येतात, चक्कर येते, उलटी होते, जीभ जड येते, तोतरेपणा जाणवतो, अंधुक दिसायला लागते, ऐकायला कमी येते, हाताने काम करता येत नाही, पेनाने लिहिता येत नाही, आणि पायातील चप्पल निसटते. ऐका, डाव्या किंवा उजव्या हातापायाला मुंग्या येतात, उलटी होते, कधी कधी उलटी होते, तर कधी चक्कर येते, कधी जीभ जड होते, तरी बोलण्यामध्ये अस्पष्टपणा जाणवतो, तोतरेपणा जाणवतो, अचानक अंधुक दिसते, कधी कधी ऐकायला येत नाही, पेनाने लिहिता येत नाही, हाताने वस्तू धरता येत नाही, अशा अवस्था होते. एवढंच नाही तर पायात चप्पल निसटते, पायात चप्पल सुद्धा घालता येत नाही. कशाची लक्षणे आहेत ओळखून जायचं? जेव्हा ही लक्षणे आपल्याला जाणवली तर आपल्याला अर्धांगवायू होण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा, हे ध्यानात घेतले पाहिजे. याकरिता रक्तातील एचडीएल आणि एलडीएलचे प्रमाण तपासल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की आपलं एलडीएलचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आपण एलडीएलचं प्रमाण वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे. शरीरासाठी एचडीएलचं प्रमाण, कोलेस्ट्रॉल एचडीएलचं प्रमाण हे चांगलं आहे, पण कोलेस्ट्रॉल एलडीएल याचं प्रमाण हानिकारक आहे. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार पडतात, एलडीएल आणि एचडीएल. तेव्हा एलडीएलचे प्रमाण वाढू देऊ नका. शरीरामध्ये रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल चे प्रमाण योग्य ठेवा. रक्तामध्ये आपल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असल्यास आपल्याला नक्कीच या आजाराला सामोरे जावं लागतं. तेव्हा हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कुठली काळजी? तर आपल्या रक्तामध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू द्यायचं नाही. आणि तशा पद्धतीचाच आहार घ्यायचा. तेव्हा हातापायाला येणं म्हणा, उलटी होणं म्हणा, किंवा जडपणा येणं म्हणा, हे जर काळजी घेतली आपण, ही लक्षणे जाणवणारच नाही. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवली तर तुम्ही चटकर ना डॉक्टर मित्र हॉस्पिटल गाठायचे आणि योग्य ते निदान करून घ्यायचं. डॉक्टर मंडळी आपल्याला योग्य ते स्टेटमेंट देते. पण आपण घरच्या घरी सुद्धा इलाज उपचार करण्यास काही हरकत नाही. तर तुम्हाला मी आता एक उपाय सांगणार आहे. अर्धांगवायू ची लक्षणे दिसताच कुठले उपाय करायचे? सरळ उपाय आहे, साधा उपाय. कुठला? मित्रांनो, फक्त एकच केळी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाजा. कच्ची केळी असायला पाहिजे, पिकलेली नसावी. कच्ची केळी आठवड्यातून दोनदा तीनदा खायची. तुमची दिसणारी ही लक्षणे आहेत, आता मी जी सांगितली ती तुमची लक्षणे दूर होण्यास मदत होते. तुम्हाला अर्धांगवायूची लक्षणे दिसतात, हा उपचार नक्की करा. तुम्हाला अर्धांगवायूचा झटका अर्थात पॅरालिसिस होणार नाही. पण हा उपचार केला तर
पथ्य तर मी आधीच्या व्हिडिओतच सांगितलेले आहेत. आता फक्त उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त एवढंच करा. अर्धांगवायू होऊ नये किंवा अर्धांगवायूची लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसली की आपल्याला ओळखायचं आपण आपल्याला अर्धांगवायू होणार आहे. लगेचच तुम्ही हा उपाय करा. तुमच्या अशा लक्षात येईल की तुम्हाला दिसणारी लक्षणे, जाणवणारी लक्षणे आपोआप नष्ट होतील. म्हणजेच काय, तर तुम्हाला अर्धांगवायू हा आजार तुमच्यापासून दूर राहील. आणि म्हणूनच हा उपाय जरूर करा. तुर्तास इथेच मी थांबतो. आता हा व्हिडिओ मला ज्यांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, असे अनमोल व्यक्ती अभिषेक विठ्ठलचे मालक विठ्ठल, अभिषेक मेडिकलचे मालक विठ्ठल, वयाने लहान पण बुद्धीने अत्यंत महान. खरंच त्या व्यक्तीचा शब्दामध्ये कौतुक करावे तेवढे कमी. शब्द अपुरे पडतात थोडक्यात. हर्षल काकडे, जिल्हा पुणे, यांचं देखील मला मोलाचं योगदान आहे. आणि किरण काळे सर, हे माझे विश्वासू मित्र आहेत. खरंच या ठिकाणी मला या व्हिडिओ तयार करण्यासाठी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच मी आज तुमच्या पुढे उभा आहे विविध तक्रारीसाठी. तेव्हा इथंच मी पूर्णविराम घेतो. उपाय नक्की करा. अशी लक्षणे दिसल्यानंतर हा उपाय मी सांगितलेला आहे, जो कच्ची केळी आठवड्यातून 2दा खायची, मिनिमम 2दा. आणि हे पथ्य पाळत असताना, हा उपाय करत असताना फक्त रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढू देऊ नका, LDL चे प्रमाण वाढू देऊ नका. त्यामुळे काय होतं, हाय ब्लड प्रेशर वाढतो, शुगर वाढते, असे अनेक प्रकारे आजार होतात. आणि म्हणूनच ह्यावेळी तुम्ही नक्की काळजी घ्या. पूर्णविराम घेतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा अथवा कमेंट करा. जर कोणाला असे अर्धांगवायूचे लक्षण दिसत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. हे लक्षणे दिसो अथवा नसो, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांना उपयोगी पडेल. तेव्हा रजा घेतो. धन्यवाद.